नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती भोसले. पाहूयात आजची स्पेशल स्टोरी. ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेला पाकिस्तान आता भारताच्या नागरी वस्त्यांना टार्गेट करतोय. भारत पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला योग्य उत्तर देत आहे. गेल्या 24 तासात पाकिस्ताननं सीमेजवळील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नागरी वस्त्यांवर देखील हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतानं हा हल्ला नुसता परतवून लावला नाही, तर प्रति हल्ला करत पाकिस्तानच्या 12 शहरांना टार्गेट केलं. भारताच्या या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानची दैना उडाली आहे. पाकिस्तानी लष्कर आपली सुरक्षा करू शकत नाही असा संदेश यानंतर पाकिस्तानी जनतेला पडलाय. या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या बडाई मारणारे पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर कुठं आहेत असा प्रश्न विचारला जातोय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच एका कार्यक्रमात त्यांनी आपण हिंदू लोकांपेक्षा कसं वेगळं आहोत आणि ते कसे दुश्मन आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लगेचच पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हिंदू धर्मीयांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे त्याच्या मागे मुनीर असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात होता. आता पाकिस्तानला युद्धात झोपून असीम मुनीर यांनी ऐतिहासिक चूक केली आहे. पाकिस्तानच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. सध्याची पाकिस्तानची जी अवस्था झाली आहे त्याला मुनीर हे जबाबदार असल्यानं त्यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्यात. असे हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेऊयात. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. तेव्हा कुख्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे अध्यक्ष होते मुनीर. 6 वर्षानंतर मुनीर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख झाले. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख म्हणजे तो पाकिस्तानचा सर्वेसर्वाच. आता मुनीर हे लष्कर प्रमुख कसे झाले हे पाहूयात. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान असताना 2018 मध्ये मुनीर यांची ISI प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मुनीर यांनी इम्रान खानलाच डसण्याचा प्रयत्न केला. मुनीर यांनी इम्रानची पत्नी बुशरा बेबीचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अवघ्या 9 महिन्यानंतर त्याला काढून टाकलं. मुनीर यांनी आपल्या ISI प्रमुख पदाच्या कार्यकाळात एक विक्रम देखील केला. ते सर्वात कमी काळासाठी ISI प्रमुख म्हणून काम केलेली व्यक्ती ठरले. या अपमानाबद्दल मुनीर यांनी इम्रान खान यांना कधीही माफ केलं नाही आणि बदला घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली. ही संधी एप्रिल 2022 मध्ये मिळाली. लष्करानं रचलेल्या एका बंडात इम्रान यांना पदावरून काढून टाकण्यात आलं. इम्रान यांना विरोध करणाऱ्या गटाला सत्तेत बसवण्यात आलं. या गटानं मुनीर यांना त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये लष्कर प्रमुख बनवलं. काही महिन्यानंतर मुनीरने इम्रानला भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांवरून तुरुंगात टाकलं, ज्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधानांना 14 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. जेव्हापासून मुनीर हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख झाले तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान काही ना काही कुरापती सुरू करत आहे. यावेळी त्यांनी फक्त भारतीय लष्कराचं नाही तर जम्मू काश्मीरमध्ये कामासाठी आलेल्या बिहारींना देखील टार्गेट केलं. त्यानंतर त्यांनी पर्यटकांवर हल्ले करत खालची पातळी गाठली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी वाटप करार रद्द करून पाकिस्तानची कोंडी केली. त्यानंतर पाकिस्ताननं देखील सिमला करार रद्द करत असल्याची घोषणा केली. ही रणनीती मुनीर यांचीच असल्याचं बोललं जात आहे. मुनीर यांनी अनेक गोष्टी करू नयेत अशाच केल्या. 9 मे रोजी पाकिस्तानात झालेल्या दंगलीनंतर असीम मुनीर यांनी पाकिस्तान आर्मी ऍक्ट आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत लष्करी न्यायालयात नागरिकांवर खटले सुरू केले. या निर्णयाचा मानवी हक्क गटाने निषेध केला आणि नंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं तो असंवैधानिक म्हणून रद्द केला. 9 मे रोजी झालेल्या अशांततेदरम्यान असीम मुनीर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावले आणि दंगलीत सहभागी असलेल्यांच्या कुटुंबियांना इशारा दिला, मी एकटा बुडणार नाही तर मी सर्वांना घेऊन बुडणार. असीम यांनी अफगाणिस्तानमधील निर्वासितांबाबत देखील कठोर निर्णय घेतला. असीम मुनीर यांनी अफगाणिस्तानमधील निर्वासितांना त्यांच्या कठीण परिस्थितीतही बेकायदेशीर हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं समर्थन देखील केलं. मुनीरच्या नेतृत्वाला पाकिस्तानी सैन्यात असंतोषाचा सामना करावा लागला आहे, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीनं निवृत्त करणे आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्या राजीनाम्याचे आवाहन याचा समावेश आहे. हे अंशतः चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या सुरक्षा आणि हाताळणीतील अपयशांमुळे घडलं आहे. आता हाच पाकिस्तानी लष्करातील असंतोष उफाळून आलाय. भारत विरुद्धच्या पाकिस्तानी सैन्याची नाचक्की झाली. त्यानंतर आता त्यांना हटवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. असा हा पाकिस्तानचा हिंदू आणि भारत
द्वेष्टा लष्कर प्रमुखाचं पुढं काय होणार हे काळच ठरवेल.